वाचून येईल पा काय आहे चॅप्टरचं नाव अमलगमेशन. काल मीनिंग सांगितलं होतं. अमलगमेशन म्हणजे काय? when two or more companies comes together for business. दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपनी एकत्रपणे येऊन जर बिझनेस करत असेल तर त्याला म्हणतात अमलगमेशन. आणि अमलगमेशनचे एक दोन उदाहरण सांगितले होते. VI वोडाफोन, मारुती, पहिले होतं हिरो होंडा. हे अमलगमेशन झालं. आता अमलगमेशन मध्ये दोन कंपन्या असते. एक जुनी कंपनी म्हणजे ओल्ड कंपनी. और ओल्ड कंपनीले तीन नाव आहे. कोणते कोणते? ओल्ड कंपनी, वेंडर कंपनी किंवा सेलर कंपनी. त्यानंतर दुसरी एक कंपनी असते न्यू कंपनी. आणि न्यू कंपनीला पण तीन नाव आहे. एक न्यू कंपनी, दुसरं बायर कंपनी आणि तिसरं परचेसिंग कंपनी. असे किती नाव आहे? तीन. आता आपण आपला क्वेश्चन वाचून समजून घेऊ. काय म्हणते? बॅलन्स शीट ऑफ राज कंपनी अँड विलास कंपनी. कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत? दोन. कोणकोणत्या? राज कंपनी आणि विलास कंपनी. या दोघांची बॅलन्स शीट आपल्याला दिली आहे. आणि या दोन कंपन्या ऍग्री टू अमलगमेट and form new company called राजविलास कंपनी. कोणती कंपनी? राजविलास. आता सांगा आपल्या कंपन्या आधी किती होत्या? दोन. कोणकोणत्या? राजविलास. या दोनही कंपन्या एकत्र आल्या आणि यांनी एक नवीन कंपनी सुरू केली, राजविलास कंपनी. कोणती? राजविलास. मग ह्या ज्या वरच्या झाल्या या झाल्या आपल्या ओल्ड कंपन्या. ओल्डला आपण म्हणू शकतो वेंडर कंपन्या किंवा याला म्हणू शकतो सेलर कंपन्या. म्हणजे जुन्या कंपन्या किती झाल्या? दोन. कोणकोणत्या? राज कंपनी, विलास कंपनी. या दोघांनी मिळून एक न्यू कंपनी सुरू केली, राजविलास. मग हे कोणती कंपनी झाली? न्यू कंपनी. यालाच आपण म्हणू शकतो बायर कंपनी. मग वेंडर कंपनी कोणती कोणती? राज कंपनी, विलास कंपनी. या दोघांनी मिळून एक नवीन कंपनी अजून सुरू केली, राजविलास. जे वोडाफोन आयडिया मिळून सुरू झालं VI. मग नवीन कंपनी कोणती? राजविलास. पुढे काय म्हणते वाचा. बॅलन्स शीट ऑफ राज कंपनी अँड विलास कंपनी ॲज फॉलो. बॅलन्स शीट दोघांची दिली आहे. तर बॅलन्स शीट सोडून द्या. आता खालच्या पॅराग्राफ वर या आणि तो काय म्हणते ते वाचू. बरोबर मी वाचून गेलो. राजविलास कंपनी लिमिटेड will paid purchase consideration in fully paid shares of ₹100 each. मग याच्यातली नवीन कंपनी कोणती आहे? राजविलास कंपनी. या कंपनीनं कोणाला विकत घेतलं? राज कंपनीला, विलास कंपनीला. मग फुकटमध्ये विकत घेतलं काय? मग याच्यासाठी काय करून राजविलास कंपनी ह्या दोन्ही कंपनीले काय देईल? पैसे. पैसे देईल ना. त्याला म्हणतात परचेस कन्सिडरेशन. काय म्हणतात? म्हणजे कंपनी किती रुपयात घेतली हा आकडा शोधणे म्हणजे परचेस कन्सिडरेशन. ते काल मी उदाहरण सांगितलं होतं. आपण एक समोसा विकत आणला, कितीचा होता? 15 रुपयाचा. म्हणजे हे झाली त्या वस्तूची प्राइस. त्याला म्हणतात परचेस. मग आपण राजविलास कंपनीनं कोणाला पैसे द्यायला लागतात? राज कंपनीला. ज्या असेट आणि लायबिलिटी होत्या की पहिले असेट कोणाच्या होत्या? राज कंपनीला. आणि मग राज कंपनी आणि विलास कंपनी आपल्या असेट फुकट मध्ये देऊन द्या. मग याच्याबद्दल पैसे घेईन ना कोणाकडून? म्हणजे राजविलास कंपनी पैसे देईल
आणि ह्या दोन कंपन्यांना पैसे मिळेल, त्याला काय म्हणतात? पण ते काय म्हणे का जे परचेस कन्सिडरेशन देईल म्हणे हे कॅश मध्ये देणार तर त्याच्या बदल्यात काय देईल? शेअर. म्हणजे पैसे नगदी द्यायला लागत तर तेवढ्या रुपयाचे काय द्यायला लागत? शेअर. आलं लक्षात? पुढे काय म्हणते ते वाचा. For this plant of Raj Company valued rupees 1,50,000 and Vilas Company rupees 2 lakh. मग पहिले प्लांट पहा. राज कंपनीचा प्लांट कितीचा होता? 1,50,000. मी काय विचारलो की राज कंपनीचा प्लांट कितीचा होता? 1,20,000. विलासचा किती होता? हे झाली त्या वस्तूची बुक व्हॅल्यू. आणि हा प्लांट घेतला म्हणे, पहिल्याचा घेतला म्हणे 1,00,000 आणि दुसऱ्याचा घेतला म्हणे, ही झाली त्यांची बुक व्हॅल्यू आणि हे झाली त्याची मार्केट व्हॅल्यू. वस्तू कितीची होती? राजविलासनं कितीला घेतली? याची कितीची होती? याची कितीला घेतली? हे कोणती प्राइस झाली? हे कोणती प्राइस झाली? पक्क. पुढे काय म्हणते पहा. गुडविल ऑफ राज कंपनी व्हॅल्यूड रुपीज 40,000. गुडविल किती होतं पहा राजवालं? 50,000. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. राज कंपनीचं गुडविल किती होतं आणि ते कितीला घेतलं म्हणे? 40. कितीला घेतलं म्हणे? म्हणजे 50 ची वस्तू कितीला घेतली? मग 50 हे कोणती प्राइस झाली? आणि 40 दुसऱ्या कंपनीचं गुडविल किती होतं? 25,000. आणि याची किंमत आहे म्हणे वर्थलेस. वर्थलेस म्हणजे 0, त्याची व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजे ह्या कंपनीचं गुडविल किती होतं आणि आपण कितीला घेतलं? घेतलंच नाही. समजलंच नाही. नंतर पुढे काय म्हणते? गिव्ह जर्नल एंट्रीज इन दी बुक ऑफ राजविलास कंपनी. कोणाची एंट्री करा म्हणते? राजविलास हे कोणती कंपनी आहे? न्यू कंपनीच्या एंट्र्या किती होत असते? 3. तर एंट्र्या करायच्या पहिले आपल्याला काढावं लागते परचेस कन्सिडरेशन. काय काढावं लागते? म्हणजे आपण कोणती कंपनी कितीला विकत घेतली हे पाहायला लागत ना. मग पहिले काय काढायचं? परचेस कन्सिडरेशन. आणि परचेस कन्सिडरेशन काढायच्या 3 मेथड आहे. एक नेट असेट मेथड, एक नेट पेमेंट मेथड आणि तिसरी लमसम मेथड. तर आता आपण एवढा क्वेश्चन वाचला, कोणती मेथड वापरा असं सांगितलं नाही, मग आपण वापरायची नेट असेट मेथड. कोणती मेथड वापरायची? नेट असेट मेथड. अजून एकदा आपण एंट्र्या कुणाच्या करणार आहे? मग राजविलास ही कोणती कंपनी आहे? न्यू कंपनी जुन्या कंपन्यांना विकत घेईल. मग कितीला विकत घेईल हे काढण्यासाठी शोधाचं परचेस कन्सिडरेशन. म्हणजे आपली कंपनी राज कंपनी कितीला घेतली आणि विलास कंपनी कितीला घेतली हे शोधणाऱ्या व्हॅल्यूला म्हणतात परचेस कन्सिडरेशन. फक्त आता सांगा परचेस कन्सिडरेशन कोण देईल? राजविलास कंपनी. कोणाला देईल? आणि विलास कंपनी. मग आपण कोणाच्या करणार आहे? मग आपण राजविलास आहे हा विचार करा. आपण कोण आहे? मग आपण परचेस कन्सिडरेशन देऊ की घेऊ? देऊ. कोणाला देऊ? राजला. मग मी परचेस कन्सिडरेशनचं असं बनवलं, राज कंपनीचं इकडे काढू, विलास कंपनीचं इकडे काढू. आणि मेथड कोणती वापरायची? नेट असेट मेथड वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा.
त्याचा फॉर्म्युला असा आहे ऑल असेट्स ऍट मार्केट व्हॅल्यू. काय फॉर्म्युला आहे? ऑल असेट्स ऍट मार्केट व्हॅल्यू मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. काय काढत आहे आपण? परचेस कन्सिडरेशन. कोण देईल? कोणाला देईल? पैसे देईल की शेअर्स देईल? कन्फर्म. कोणती मेथड वापरत आहे? नेट असेट मेथड न परचेस कन्सिडरेशन काढायचा फॉर्म्युला आहे ऑल असेट्स ऍट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. मग असेट साइडला या. कोणते असेट पाहिजे आपल्याला? ऑल. प्रेस्टिजियस सोडून म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्स सोडून बाकी सगळ्या घ्यायच्या. जर असेट साइडला या. पहिल्या नंबरची असेट सांगा. प्लांट. चला इकडे लक्ष द्या. पहिल्या कंपनीचा प्लांट कितीचा होता? 1,25,000. हा आपण कितीला घेतला? 1,50,000. मग यातली कोणती व्हॅल्यू घ्यायची? मार्केट व्हॅल्यू. म्हणजे पहिल्या कंपनीचा प्लांट किती? 1,50,000. दुसऱ्याचा किती? 2,00,000. हे समजलं काय? चला प्लांट नंतर आहे डेटर. पहिल्या कंपनीचे किती होते? दुसऱ्या कंपनीचे किती आहे? बरं याची मार्केट व्हॅल्यू आली काय? नाही. प्लांटची आली होती. मग आपण प्लांटची मार्केट व्हॅल्यू घेतली. याची मार्केट व्हॅल्यू आली काय? नाही. मग याची जी प्राइस आहे तेच प्राइस घेऊन घ्यायची. 90,075. नंतर आहे स्टॉक. पहिल्याचा किती होता? 1,00,000. मग इथं 1,00,000 घेऊ. दुसऱ्याचे 1,40,000. बरं याची मार्केट व्हॅल्यू आली काय? नाही. मग हे तसंच तसंच. नंतर आहे गुडविल. आता सांगा पहिल्या कंपनीचं गुडविल किती होतं? 50,000. आपण कितीला घेतलं? 40. मग आपण गुडविल पहिल्यामध्ये किती लिहू? 40,000. दुसऱ्याचं किती होतं? 25,000. आपण कितीला घेतलं? घेतलंच नाही. मग इथं येईल गुडविल. नंतर आहे कॅश बॅलन्स. पहिल्याचं किती? 15,000. दुसऱ्याचं किती? 35,000. जसं त्या तसंच दिलं ना? का हेही आपण वेगळं घेतलं? नंतर आहे बँक बॅलन्स. पहिल्याचं 20,000 आणि दुसऱ्याचं आहेच नाही. आहे काय काढत आहे आपण? कोणत्या मेथडनं? नेट असेट मेथडनं काढायचा फॉर्म्युला ऑल असेट्स ऍट मार्केट व्हॅल्यू. मग आपण सगळ्या असेट लिहिल्या. एवढ्या असेट्सची टोटल करून घेऊ. याला नाव देऊन देऊ टोटल असेट्स आणि ब्रॅकेट मध्ये ए. चला पहिल्या कॉलमची टोटल करा. 4,15. दुसऱ्या कॉलमची करा. 4,50,000. बरोबर आहे का? याची टोटलला काय नाव दिलं? ब्रॅकेट मध्ये. आता याच्यामधून मायनस करायच्या एक्सटर्नल लायबिलिटी. कोणत्या लायबिलिटी? लायबिलिटीचे दोन प्रकार असतात. इंटरनल लायबिलिटी आपण 12वी शिकलो आहे. अंतर्गत देयता. तर आपल्याला कोणत्या पाहिजे? एक्सटर्नल. एक्सटर्नल मध्ये 3 एंट्र्या घ्यायच्या नाही. आज सांगतो कोणत्या घ्यायच्या नाही हे सांगतो. शेअर कॅपिटल, कोणताच रिझर्व आणि फंड आणि प्रॉफिट अँड लॉस या ज्या 3 लायबिलिटी असतात या असतात इंटरनल. कोणत्या असतात? आपल्याला कोणत्या पाहिजे? एक्सटर्नल म्हणजे ज्याचे पैसे आपल्याला वापस द्यायला लागतात त्याला कोणत्या लायबिलिटी म्हणते? एक्सटर्नल. कोणत्या? काय शोधत आहे आपण? कोणत्या मेथडनं? मग नेट असेटचा फॉर्म्युला काय आहे? मायनस एक्सटर्नल लायबिलिटी.
मग आता लायबिलिटी साइडला या. एक्सटर्नल लायबिलिटी आपल्याला शोधायच्या आहे. एक्सटर्नलचा अर्थ समजला काय? ज्याचे पैसे परत द्यावे लागते, रिफंड करावे लागते. जरा लायबिलिटी साइडला या. शेअर कॅपिटल परत करावे लागते काय? ते आपलंच असते. कॅपिटल घ्यायचं काय? रिझर्व घ्यायचा काय? प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं काय? या तीन कोणत्या लायबिलिटी झाल्या? इंटरनल, त्याने घ्यायचं. आता पुढची एंट्री आहे क्रेडिटर. आणि क्रेडिटर म्हणजे कोण? द्यायचे आहे. मग आपण जर आपली कंपनी विकली तर आपल्याला आपल्यावरचे लोन पेड करायला लागत ना. मग क्रेडिटर पहिल्या कंपनीचे किती? 65. दुसऱ्याचे 80. क्रेडिटर नंतर बँक लोन घ्यायचं ना. पहिल्याचे दुसऱ्याचे 20. चला अजून शोधा कोणती लायबिलिटी राहिली आहे. मग एवढ्या लायबिलिटीची टोटल करू. 1 लाख 1 लाख आणि याला नाव देऊ टोटल एक्सटर्नल लायबिलिटी आणि ब्रॅकेट मध्ये लिहू बी. आता बघा हे काय शोधत आहे आपण? कोणत्या मेथडनं? काय फॉर्म्युला सांगितला? मग आपण असेट काढल्या, लायबिलिटी काढल्या. आता आपण काढू परचेस कन्सिडरेशन. आणि याच्यासाठी हे एक छोटी ट्रिक वापरायची. A मायनस बी. A मायनस बी म्हणजे काय? तर टोटल असेट म्हणजे A आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे 4,15,000 मायनस 3,15,000. बी दुसऱ्या कंपनीचं तसंच 4,50,000 मायनस 1 लाख इज इक्वल टू 3 लाख. हे झालं परचेस कन्सिडरेशन. म्हणजे राज कंपनी किती रुपयात विकत घेतली? विलास कंपनी किती रुपयात विकत घेतली? कोण विकत घेतली? राज विलासनं. कोण विकत घेतली? राज कंपनी कितीला घेतली? आणि दुसरी एवढे रुपये देईल म्हणे की एवढ्या रुपयाचे शेअर्स देईल म्हणे. म्हणजे आपण या कंपनीला एवढ्या रुपयाचे काय देऊ? हे झालं परचेस. हे असते 4 मार्क्ससाठी आणि 2 कंपन्या राहिल्या तर होते 8 मार्क्ससाठी. परचेस कन्सिडरेशन कसं काढलं समजलं काय? मग आता एकदा अजून प्रश्न विचारतो, 1-2 तुम्ही मला सांगा. परचेस कन्सिडरेशन म्हणजे जी कंपनी आपण परचेस केली ती कंपनी किती रुपयाला परचेस केली याची व्हॅल्यू शोधणे म्हणजे परचेस कन्सिडरेशन इज अमाउंट पेएबल टू वेंडर कंपनी. वेंडर कंपनीला दिलेले पैसे त्याला म्हणतात परचेस. बरं, परचेस कन्सिडरेशन कोण पेड करत असते? न्यू कंपनी. कोणाला पेड करत असते? मग इथं पेड कोण करत? राजविलास. कोणाला पेड करत? राजला किती पैसे देईल? 3,15,000. विलासला किती पैसे देईल? कसे देईल? परचेस कन्सिडरेशन समजलं. आता आपल्याला विचारल्या होत्या जर्नल कोणाच्या बुक मधल्या? मग वर असं लिहून घेऊ इन दी बुक ऑफ राज विलास कंपनी. आणि आपल्याला काय करायचे आहे? जर्नल एंट्री. हा झाला जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट. मी नाव वगैरे लिहित नाही. या कॉलमला काय नाव देत असते? इथं याला नंतर डेबिट अमाउंट, क्रेडिट अमाउंट तुम्ही नाव देऊ शकाल नक्की. आता आपल्याला एंट्र्या कोणाच्या करायच्या आहे? मग राज विलास कोणती आहे?
न्यू का ओल्ड? तर न्यूच्या एंट्री होते 3. किती होते? 3. पा लिहून दिले मी हा. पाठ नसेल तर पेज काढू शकता तुम्ही. मी तुम्हाला एंट्री सांगतो, तुम्ही त्याच्यात शोधत जा. आता मला सांगा, राजविलास कंपनी कोणा कोणाच्या असेट लायबिलिटी घेईल? राज कंपनीच्या, विलास कंपनीच्या. तर याच्यात डेट येत नसते तर नंबर द्यायचे. नंबर 1 पहिले आपण घेऊ असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आपण असेट घेऊ, लायबिलिटी देऊ. तर पहिले कोणाच्या घेता? राजच्या की विलासच्या? राजच्या. चला, राज कंपनीच्या आपण असेट घेतल्या. आपण म्हणजे कुणी? कोणाच्या घेतल्या? आपण राज कंपनीच्या असेट घेतल्या. आपल्याकडे असेट, मग आपला रूल आहे डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिव्हर. व्हॉट कम्स इन डेबिट? मग आपल्या जवळ असेट, मग असेटचे अकाउंट डेबिट लिहायचे. चला, कोणकोणत्या असेट आल्या इथे लिहिलेल्याच आहे आपण. पहिले प्लांट कोणाचा होता? राजचा. आता कोणाचा होईल? राजविलास म्हणजे आपला. मग आपल्या जवळ काय काय आलं पहा? प्लांट अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट, स्टॉक अकाउंट, गुडविल अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. एवढ्या प्रॉपर्टी आपल्या जवळ आल्या. मग यांचे नाव आणि एवढ्या लायबिलिटी आपण दिल्या, तर यांचे नाव. मग काय काय क्रेडिट लिहावं लागेल? क्रेडिटर्स अकाउंट क्रेडिट, बँक लोन अकाउंट क्रेडिट. एवढ्या असेट आपल्या जवळ आल्या, तर यांचे नाव डेबिट. एवढ्या लायबिलिटी आपल्याकडून गेल्या, तर यांचे नाव. आणि एक नाव पुन्हा इथं लिहायचं, टू वेंडर कंपनी अकाउंट क्रेडिट. मग वेंडर कोणती होती? राज. मग एक नाव काय लिहिलं? राज कंपनी अकाउंट क्रेडिट. समजलं? आता याची टोटल करू, अमाउंट लिहू. तर पहिले आपण काय घेतला? हा, किती रुपये घेऊ? होता कितीचा? आपण कितीले घेतला? ह्या मार्केट व्हॅल्यू घ्यायच्या. तसे लिहिलंच आहे आपण जर्नल एंट्री. वाचावर काय लिहिलं होतं? टेकिंग ओव्हर ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ॲट मार्केट व्हॅल्यू का बुक व्हॅल्यू? सांगा मग, प्लांट किती? 50, 90. हे इथलंच पाहिजे आपल्याला. 1,40,000, 15, नंतर 20. एवढे नाव कोणत्या साइडला आले? डेबिटला. आता हे नाव कोणत्या साइडला आहे? तर क्रेडिटरचे होईल 65, याचे होईल 35. आणि हे जे राज कंपनी लिहिलं आहे आपण, या राज कंपनीला लिहायचं परचेस कन्सिडरेशन. काय लिहायचं? सांगा, परचेस कन्सिडरेशन किती आलं? 3,15,000. आता दोन्ही बाजूची टोटल करून पाहायची. दोन्ही साइड सेम येते का एकदा शोधून घ्या. आली का टोटल सेम? आता याचं लिहित असते नॅरेशन. तर नॅरेशन असं लिहायचं, बी असेट अँड लायबिलिटीज ऑफ राज कंपनी टेकन ओव्हर ॲट मार्केट व्हॅल्यू. हे झाली एंट्री पहिली. कोणाच्या असेट लायबिलिटी घेतल्या? आता कोणाच्या घ्यायला? म्हणजे पहिली एंट्री किती वेळा करायला लागते? 2 वेळा. एक राज कंपनीची वेगळी
विलास कंपनीची वेगळी एंट्री सेमच होईल. चला आता आपण असेट आणि लायबिलिटी कोणाच्या घेऊ? विलासच्या. मग आपल्या जवळ असेट आल्या तर असेटचे नाव. मग आता विलास कडून आपल्या जवळ काय काय येईल बा? प्लांट अकाउंट डेबिट, डेटर अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट. गुडविल येईल का याचं? झिरो आहे ना, नाही लिहिलं चालते. नंतर कॅश अकाउंट डेबिट आणि बँक येईल काय? बँक नाही लिहिलं चालते. तर आता आपण कोणाच्या असेट घेत आहे? तर विलासच्या असेट आपल्या जवळ. मग आपला रूल आहे व्हॉट कम्स इन. एवढ्या वस्तू आपल्याकडे आल्या तर यांचे अकाउंट. आणि एवढ्या लायबिलिटीज आपल्याकडून गेल्या तर यांचे नाव. मग काय काय गेलं? क्रेडिटर अकाउंट क्रेडिट, बँक लोन अकाउंट क्रेडिट. आणि एक नाव अजून लिहायचं. मगाशी काय लिहिलं होतं? राज. आता काय लिहू? विलास कंपनी अकाउंट क्रेडिट. म्हणजे हे एंट्री एकच आहे पण आपल्याला एक एंट्री किती वेळा करायला लागेल? कारण राज कंपनीच्या वेगळ्या घेतल्या, विलास कंपनीच्या वेगळ्या. आता याची व्हॅल्यू तर इथे लिहिलेलीच आहे विलासवाली. हा कोणती वाली? चला सांगा. प्लांट किती? डेटर, स्टॉक, गुडविल तर घेतलंच नाही आपण. कॅश. तर एवढे नाव कोणत्या साइडला आले? डेबिट साइड. आता लायबिलिटी कोणत्या साइडला आहे? चला क्रेडिटरचे घेतले आपण 80,000, बँक लोनचे घेतले. आता हे जे विलास कंपनी लिहिलं याला व्हॅल्यू लिहायची परचेस कन्सिडरेशन. मग राज कंपनीची किती लिहिली होती? 3,15,000. तर विलास कंपनीची किती लिहू? 3,50,000. समजलं? आता दोन्ही साइडची टोटल करून पहा. सेम सेम आली पाहिजे. येते का शोधा? 4 लाख. दोन्ही साइड सेम आल्या काय? हा आल्या. आता याचं काय लिहायचं? हेच नॅरेशन कॉपी करायचं. फक्त इथं कंपनीचं नाव चेंज करून घ्या. मग कसं लिहा? बी असेट अँड लायबिलिटीज ऑफ विलास कंपनी. आता मी जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट घेत नाही कारण इकडे ऍडजस्ट होणार नाही. हे किती एंट्र्या झाल्या? 2. पण हे आहे किती? पहिलीच आहे. पहिलीच एंट्री किती वेळा करायला लागली? 2 वेळा. आता करू आपण एंट्री नंबर 2. परचेस कन्सिडरेशन पेड. तर याच्याही किती होईल? 2. एक कोणाला पेड करायला लागत आणि एक एंट्री वेगवेगळी करायची. पहिले कोणाला पेड करता? राज. हे काढलं काय आपण? किती काढलं? तर त्याची एंट्री मी अशी लिहून दिली आहे वेंडर कंपनी अकाउंट डेबिट. म्हणजे राज कंपनी अकाउंट आणि 2 कॅश अकाउंट क्रेडिट, शेअर्स अकाउंट क्रेडिट, डिबेंचर अकाउंट क्रेडिट. पण आपण जे परचेस कन्सिडरेशन दिलं हे परचेस कन्सिडरेशन कशात दिलं? मग 3 नाव लिहायची गरज नाही. फक्त एकच नाव लिहायचं शेअर्स अकाउंट क्रेडिट. समजलं? शेअर्सच दिले ना फक्त. असं म्हटलं काय का एवढे पैसे शेअर मध्ये दिले, एवढे डिबेंचर मध्ये दिले. मग पैसे कसे दिले? शेअर्स अकाउंट क्रेडिट. चला किती पैसे दिले? 3,15,000. आता याचं लिहित असतात नॅरेशन. हे असं लिहायचं बी परचेस कन्सिडरेशन पेड टू राज कंपनी. हे कोणाला पेड झाली?
आता हेच एंट्री सेम करायची, पण आता कोणाची? विलासची. मग विलासची किती होईल? सेम एंट्री. मग आता मगाशी कोणाला भेट केले? तेव्हा राज लिहिलं. आता काय लिहू? मग विलास कंपनी अकाउंट डेबिट. आणि आपण पैसे दिले की तेवढे शेअर दिले. मग शेअर्स अकाउंट किती पैसे शेअर दिले? 3,50,000. आता याचं काय लिहिता? सेम कॉपी करता, कंपनीचं नाव चेंज करता. कसं होईल? बी परचेस कन्सिडरेशन पेड टू विलास कंपनी. लिहिलं ना नरेशन? या एंट्र्या किती झाल्या? 2. पहिली कायची झाली? असेट अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. दुसरी कायची झाली? पेड. पण 2 कंपन्या आपण विकत घेतल्या म्हणून एंट्री किती किती कराव्या? आता तिसऱ्या नंबरची एंट्री असते लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड. तर आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केले आहेच मी. पहा क्वेश्चन मध्ये कुठं आले का लिक्विडेशन? मग तिसरी एंट्री करायला लागत. किती केल्या? एका कंपनीच्या 2 आणि दुसऱ्या कंपनीच्या 2. तर 2 आणि 2 4. या झाल्या एंट्र्या. कोणाच्या बुक मधल्या? म्हणजे कोणती? न्यू कंपनी.